पुढची बातमी पाहूयात। राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत कलह सध्या समोर आल्याचं बोललं जात आहे। सुनेत्रा पवार आणि कुटुंबाला मानसिक त्रास दिला जात असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी केला। अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षामध्ये सुनेत्रा पवार आणि त्यांच्या कुटुंबियांवरती कुरघोडी करण्याचं कामही काही कार्यकर्ते करत असल्याचा गंभीर आरोप उमेश पाटील यांनी केला। पाहूयात। आपल्याबरोबर राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील आहेत। त्यांनी काल एक ट्विट केलेला आहे ज्याच्यामध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे की दादाच्या पश्चात दादांच्या कुटुंबियावरती प्रेम केलं जात नाही का, त्यांच्या मागे त्यांच्यावरती कुरघोडी केल्या जातात आणि या सगळ्या प्रकरणावरती त्यांनी या ट्विटमधनं सगळ्या वेदना मांडलेल्या आहेत। आज एवढा मोठा डोंगर वहिनींच्या आणि त्या कुटुंबाच्या वर कोसळलेला असताना थोडी संवेदनशीलता आपण ठेवली पाहिजे, त्यांना अवधी दिला पाहिजे, वेळ दिला पाहिजे आणि आपण जर असं करत राहिलो तर त्यामध्ये नुकसान हे शेवटी पुन्हा आपलंच होणार आहे। सगळीकडे हितशत्रू असतात, अंतर्गत हितशत्रू असतात आणि ते कुठला त्यांचा हेतू साध्य नाही झाला की अशा पद्धतीनं ते वर्तन करतात। त्यांनी ते तसं करू नये। जर ते आमच्या पक्षातले असतील तर त्यांनी करू नये, विरोधी पक्षात असतील तर त्यांना त्या ठिकाणी संवेदनशीलता त्यांनी त्या बाबतीमध्ये ठेवली पाहिजे अशी अपेक्षा आहे। आमच्या जुन्या पक्षातले असतील तर त्यांनाही तेच आमचं सांगणं आहे। तर पाच सगळीकडे सगळ्यांना सारखा न्याय देणं शक्य नसतं आणि त्यामुळं नाराजी प्रत्येक पक्षामध्ये, प्रत्येक व्यवस्थेमध्ये, संस्थांमध्ये, कंपन्यांमध्ये एखाद्याला संधी मिळते, एखाद्याला डावलली जाते, नाराजी होत राहते। परंतु आपण त्या ठिकाणी जर आपली त्या संस्थेवर पक्षाचा विचार केला तर पक्षावर, त्या पक्षाच्या प्रमुखांवर म्हणजे नेत्यांवर आपलं जर खरं प्रेम असेल, नितळ प्रेम असेल, निरपेक्ष भावनेतलं प्रेम असेल तर त्या ठिकाणी अशा पद्धतीनं कुठेही नाराज होण्याचं काही कारण नसतं। आपलं समर्पित जीवन जे आहे त्या पक्षाच्या प्रती, नेत्याच्या प्रती जर प्रामाणिक असेल तर आपण जे आहे ते चुकीच्या मार्गानं त्या ठिकाणी काही करणं हे चुकीचं असतं। मी आदित्य पवार, जय महाराष्ट्र।